नमस्कार, मी डॉक्टर जान्हवी. आज तुम्हाला डायबिटीजबद्दल थोडी माहिती देणार आहे. मी आज थोडं मराठीत सांगणार आहे. माझे इंग्लिशमध्ये पण शॉर्ट्स आहेत, पण मी माझ्या सामान्य लोकांसाठी आज मराठीत माहिती देणार आहे. तर नक्की डायबिटीज म्हणजे काय? तर आपण काय म्हणतो, डायबिटीज म्हणजे मधुमेह, डायबिटीज म्हणजे साखर, हे आपले रोजच्या बोलण्यातले शब्द आहेत, बरोबर? तर डायबिटीज म्हणजे काय? तर आपल्या रक्तातली साखर वाढते, साखरेचं प्रमाण वाढतं. आता ते का वाढतं हे मी आता तुम्हाला सांगते. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर असे बरेच पदार्थ आहेत ज्याने आपली रक्तातली साखर वाढते. आता आपले रोजचेच म्हणले तर चहा आहे, कॉफी आहे. चहात आपण साखर टाकून घेतो, त्याने वाढू शकते. कॉफी जरी आपण थोडी कमी साखर टाकली तरी कॅफेन जो कॉफीमध्ये पदार्थ असतो त्याने पण आपली रक्तातली साखर खूप वाढते. दुसरे पदार्थ म्हणजे आत्ताच्या मुलांनी जे खातात, रोज पॅकेट फूड खातात, चिप्स खातात, कुरकुरे खातात, लेज खातात, बाहेरचं पिझ्झा, बर्गर, याला जंक फूड म्हणतात. हे खाल्ल्याने पण काय होतं, रक्तातली साखर वाढते. त्यामुळे हे खाणं पूर्ण टाळावं. तुम्ही फळं खावा, तुम्ही पालेभाज्या खावा, तुम्ही चपाती, भात हे थोड्या प्रमाणात खावा. म्हणजे एक चपाती, एक बाउल भाजी, एक बाउल सॅलेड, एक ग्लास ताक आणि थोड्या प्रमाणात भात, असं आपण एक प्रपोर्शनमध्ये आपण जेवू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे वेळेत झोप नाही झाली. रात्री वेळाने झोपलो, सकाळी लवकर उठलो, त्याने काय होतं, आपली स्ट्रेस लेवल वाढते. स्ट्रेस लेवल वाढलं की काय होतं, रक्तातली साखर अजून वाढायला लागते. दुसरी गोष्ट, जेवण झाल्यावर न चाललं नाही तर अजून साखर वाढते. म्हणजे काय होतं नक्की, तर जी साखर आहे आपल्या बॉडीमध्ये ती मेटाबोलाइज होत नाही. मेटाबोलाइज म्हणजे काय होतंय, तर पचन होत नाही. आपण जर चाललो तर आपली बॉडी काय करते, ती एनर्जी काय करते, यूज करते, वापर करते, आणि त्यामुळे आपल्या जी रक्तातली साखर आहे ती कमी होते. फॅट्स असेल ते पण कमी होतं. त्यामुळं कंपल्सरी जेवल्यानंतर 1 पाऊण तास 45 मिनिट चाललंच पाहिजे. सकाळी तुम्ही 1 तास चाललंच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही नाश्ता म्हणजे ब्रेकफास्ट हा कधीच स्किप करायचा नाही, कधीच तो चुकवायचा नाही. जर तुम्ही नाश्ता चुकवला आणि डायरेक्ट जेवायला गेलात तर तुमची रक्तातली साखर वाढू शकते. हे असे बरेचसे कारण आहेत ज्याने आपली रक्तातली साखर वाढते. ठीक आहे. दुसरं म्हणजे आपण जे गोड खातो ते म्हणजे त्यात आलं ते बासुंदी आलं, श्रीखंड, आम्रखंड, काही जिलेबी वगैरे खूप काही आहे गोड. हे खाल्लं तरी आपली साखर वाढतेच आणि हे खूप हानिकारक आहे. म्हणजे मुळात आपल्या बॉडीला ही साखर आवश्यकच नाहीये. साखर एक पॉइझन आहे, त्यामुळे हे न खाल्लंच बरं. त्यामुळे आत्ताच्या जनरेशनला सांगणं हेच महत्वाचं आहे की पिझ्झा, बर्गर, जंक फूड खाणं बंद करा. पॅकेट फूड खाणं, कुरकुरे, लेज वगैरे खाणं बंद करा. फ्रुट्स खाऊ शकतो. फ्रुट्समध्ये पण साखर असतेच, फ्रुक्टोज नावाची साखर असते. तुम्ही म्हणाल आता ही साखर चालते का आपल्या बॉडीला, तर हो, फ्रुट्समध्ये ना खूप कमी प्रमाणात साखर असते जी आपल्या बॉडीला एनर्जीसाठी खूप गरजेची असते. त्यामुळे ही आपण घेऊ शकतो. हा, पण फ्रुट्स हे तुम्ही कट करूनच खाऊ शकता, ज्यूसमध्ये नाही, दुधामध्ये मिक्स करून नाही. हे खूप विचित्र काय म्हणतात त्याला, कॉम्बिनेशन्स आहेत, जो आपण ते तसं ज्यूस किंवा दुधामध्ये मिक्स करून आपण हे न खाल्लेलंच बरं असतं. आपल्या त्या बॉडीला ते पचत नाही. दुसरी गोष्ट, जर आपल्याला शुगर जर मेंटेन ठेवायची असेल, साखर जर मेंटेन ठेवायची असेल, तर आपण फायबरस फूड खाल्ले पाहिजेत. फायबरस फ्रुट्स पण खाल्ले पाहिजेत. फायबरस फ्रुट्स म्हणजे कुठले, तर मोसंब खावा, संत्र खावा तुम्ही. कार्बोहायड्रेट्स म्हणलं तर कार्बोहायड्रेट्समध्ये आपण चपाती पकडू शकतो. भात, आता एक म्हणतात की भात खाल्लं की आपलं साखर वाढते किंवा वजन वाढतं, तर असं नसतं. सगळ्या गोष्टी प्रमाणात खाल्ल्या की तेवढ्या आपल्या बॉडीला त्या गरजेच्याच असतात. मग ते चपाती असू दे किंवा भात असू दे किंवा काही असू दे. दुसरी गोष्ट, प्रोटीनमध्ये जर आपण बघितलं तर प्रोटीनमध्ये मटन, चिकन, मासे, पनीर, दूध हे आपण घेऊ शकतो. खजूर कधीतरी खाऊ शकता तुम्ही. खजूर, मनुके हे काय करायचं, भिजवायचे आणि त्याच्यानंतर आपण हे खाऊ शकतो.
ठीक आहे, खजूर असेल, मनुके असेल, बदाम असेल, हे रात्री भिजवत ठेवायचे आणि सकाळी उठून आपण हे अनुषपोटी खाऊ शकतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट हायड्रेशन, खूप पाणी प्यायचं. पाणी हे पिणं सगळ्यामध्येच महत्त्वाचं आहे. पाणी पिलं तर सगळं तुमचं पचन नीट होतं आणि जे काही खाल्लेलं आहे ते नीट सगळं अंगाला लागतं. ठीक आहे. सो मेन आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला चालणं ठेवायचंच आहे. चालणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही चालला नाही किंवा कुठलाही व्यायाम केला नाही, कामं केली नाहीत, तर काय होतं, बॉडीत ती साखर साठत जाते. दुसरी गोष्ट म्हणजे लोक म्हणतात की आता मला साखर डिटेक्ट झाली म्हणजे गोळी सुरू राहणार का? नाही, असं नसतं. एक नॉर्मल लेवलच्या थोडीशी पुढं गेली तर एक गोळी सुरू करतात. ती गोळी बंद पण होऊ शकते, असं काय नाही. तर आता नॉर्मल रेंज काय आहे ब्लड शुगरची किंवा ग्लुकोजची किंवा साखरेची? तर नॉर्मल रेंज काय आहे? दोन आहेत त्याच्यामध्ये. दोन कोणते कोणते? एक तर फास्टिंग म्हणतात आणि एक पीपी म्हणतात. फास्टिंग कधी करतात? तुम्ही उठल्या उठल्या काही न खाता जी आपण साखर चेक करतो त्याला म्हणायची फास्टिंग. आणि दुपारच्या जेवणानंतर जी आपण करतो, एक जेवण आपल्या पोटात गेल्यानंतर जे आपण करतो त्याला म्हणायचं पीपी शुगर. ठीक आहे. तर फास्टिंगची नॉर्मल किती पाहिजे? तर आपली रेंज पाहिजे 70 ते 100, 70 to 100 मध्ये पाहिजे. ठीक आहे. त्या रेंजमध्ये आला तर तुम्ही तुमची म्हणजे तुम्हाला साखर नाहीये. ठीक आहे. आणि जर 100 ते 120 पर्यंत जर गेलं तर त्याला म्हणायचं प्री डायबेटिक. प्री डायबेटिक म्हणजे काय? तर तुम्हाला पुढं भविष्यात डायबिटीस होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आणि जर 120च्या पुढं गेली असेल तर त्याला म्हणायचं डायबेटिक. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट पीपी. पीपीची नॉर्मल रेंज आहे 140, 140. ठीक आहे. जर 140 पेक्षा जर कमी असेल तर ठीक आहे, नॉर्मल आहे म्हणायचं. जर 140 पेक्षा वरती गेली म्हणजे 160 पर्यंत वगैरे गेली तर ती प्री डायबेटिक झाली. 160च्या पुढे गेली तर ती डायबेटिक झाली. ठीक आहे. आता आपण बघूया की काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे. ठीक आहे. कोणती फळं खाल्ली नाही पाहिजेत? तर त्यामध्ये आंबा, चिक्कू, केळ, त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी, चेरीज हे आपण नाही खाल्लं पाहिजे. ठीक आहे. कारण त्याच्यामध्ये नॅचरल शुगरच खूप असते, ती वाढण्याची शक्यता असते. ठीक आहे. मग आपण काय खाल्लं पाहिजे? तर मी मगाशी सांगत होते फायबर फ्रूट. आता फायबर म्हणजे काय, कोणतं काय खाल्लं पाहिजे? तर मूड आलेले कडधान्य ते तुम्ही खाल्ले पाहिजे. हे तुम्ही नाश्त्याला घेऊ शकता. एक बाउल तुम्ही कडधान्याचं खाऊ शकता. ठीक आहे, ते खाऊ शकता. त्याच्यानंतर ओट्स मिळतात. ओट्स पण हाय फायबरमध्ये आहेत. ओट्स हे तुम्ही तिखट खाऊ शकता, गोड नाही खाऊ शकत, तर ओट्स आपण खाऊ शकतो. ठीक आहे. प्रोटीनमध्ये मी सांगितलंच, मटन, चिकन, मासे. जर हे कोण काय खात नसेल, प्युअर व्हेज असेल तर पनीर खाऊ शकतं. ठीक आहे. दूध पिऊ शकतं. ठीक आहे. हे आपलं खाण्यामध्ये झालं. त्याच्यानंतर मी तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये हे सांगितलंच की मी चालणं ठेवलंच पाहिजे, चालणं 45 मिनिट. तर आता ट्रीटमेंट काय डायबिटीजवर? तर डायबिटीज 2 टाईपचे असतात, टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीज. हे मी माझ्या शॉर्ट्समध्ये सांगितलं आहे, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. ठीक आहे. सो टाईप 1 याला जुव्हिनल डायबिटीज पण म्हणतात. म्हणजे काय, तो मोस्टली लहान मुलांमध्ये डिटेक्ट होतो. आणि टाईप 2 हा अडल्ट म्हणजे एक कॉलेज एजच्या मुलांपासून पुढे जे एज आहे 50-60 तिथेपर्यंत तो डायबिटीज डिटेक्ट होऊ शकतो. ठीक आहे. सो टाईप 2 जो डायबिटीज आहे तो जेनेटिक, त्याचा कॉज जेनेटिक पण असू शकतं. जेनेटिक म्हणजे काय? वडिलोपार्जित, म्हणजे वडिलांना होता मग मला झाला असं होऊ शकतं. तर प्रिकॉशन म्हणून जर आपल्या वडिलांना किंवा आईला असेल तर आपण पण एक 40 नंतर आपण आपली बॉडी चेकअप केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला हायपर टेन्शन म्हणजे बीपी आहे का, आपल्याला शुगर आहे का हे. तर ट्रीटमेंटमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे, टाईप 2 मध्ये, टाईप 2 डायबिटीजसाठी डॉक्टर आपल्याला मेटफॉर्मिन ही गोळी सजेस्ट करतात. आता ही आपण असं मेडिकलमध्ये जाऊन नाही घेऊ शकत, कारण त्याचे प्रत्येक त्या गोळीचे MG वेगवेगळे असतात. मग आपल्याला कितपत काय म्हणतात, किती लेवलचं डायबिटीज आहे त्याच्या बेसिसवरती आपल्याला ती त्या गोळीची MG ठरते. सो आपण ही गोळी कुठेही बाहेर जाऊन घेऊ शकत नाही आणि घेऊही नाही.
मला असं वाटतं की कोणतीच गोळी आपण मेडिकलमधून नाही घ्यायची, आधी डॉक्टरचं कन्सल्टेशन घ्यायचं आणि मगच घ्यावी, तर ती बॉडीला सूट होते. ठीक आहे. आणि टाईप 1साठी इन्सुलिनच असतं. बरं, आणि एक मोठा प्रश्न पडलेला काय की ही गोळी नेहमी सुरू राहील का आणि माझा डायबिटीस बरा होईल का? तर बरा म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय शब्द वापरायचा की नॉर्मलला तो डायबिटीस येऊ शकतो किंवा रिव्हर्स होऊ शकतो, जो वाढलेला आहे तो कमी होऊ शकतो. कसा होऊ शकतो? मी हे सांगितलंय की आपण काय जेवणात ठेवलं पाहिजे, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन म्हणजे काय, तर चपाती, पालेभाज्या, सॅलेड, गाजर, टोमॅटो, ठीक आहे, पालक हे आपण ठेवू शकतो. कारल्याने आपली ब्लड शुगर जी आहे, आपली साखर, ती नॉर्मलला येते. कडुलिंबाचा रस जरी पिला तरी आपली जी शुगर आहे ती नॉर्मलला येऊ शकते. ठीक आहे. आपण डाएट प्रॉपर ठेवलं, आपण जर नीट एक्सरसाइज केली, ठीक आहे, त्याच्यानंतर चालणं, वॉक जर कंपल्सरी ठेवला, तर आपली ब्लड शुगर नॉर्मलला येऊ शकते. त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नसतं की मला डायबिटीज झाला म्हणजे काय घाबरण्याचं कारण आहे. आणि मी तर आहेच तुम्हाला नेहमी कन्सल्ट करायला. सो स्टे ट्यून. मला नेक्स्ट टॉपिक कोणता घेऊ हे पण मला नक्की सांगा. आणि हो, माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, लाईक करा, शेअर करा. तुमच्या जे कोण डायबिटिक आहे तुमच्या घरी त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. इन्फॉर्मेशन जर तुम्हाला महत्त्वाची किंवा हेल्पफुल वाटली असेल तर शेअर, सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला.